स्टार्ट. नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. झी चित्रगौरव पुरस्कार 2026 याच्या आज आपण रेड कार्पेटवर आहोत आणि आपल्यासोबत आहेत एक एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वर्षा उसगावकर ताई. चला तर मग आज त्यांच्यासोबत गप्पा मारूया. सगळ्यात पहिले ताई कशा आहात? नमस्कार, मी चांगली आहे. आणि तुमच्या लुकचं क्रेडिट सगळ्यात पहिले तुम्ही कोणाला द्याल? कारण खूप सुंदर दिसतात. माझ्या लुक्सचं क्रेडिट मी स्वतःलाच देईन, कारण स्वतः मी कशी दिसायला पाहिजे हे मी स्वतःच ठरवते आणि त्याप्रमाणेच मी तो पेहराव करते. आणि आजची जी थीम आहे म्हणजे टॅगलाईन आपण बोलू शकतो झी चित्रगौरव पुरस्काराची की मराठी गाजलंच पाहिजे. सो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मराठी गाजलंच पाहिजे अर्थात, पण ते नुसतं म्हणून नाही चालत. जी विशेषतः तरुण पिढी आहे, मला असं वाटतं जे ऐकायला आपण येतो, काही काही मी वास्तववादी जे कार्यक्रम बघते, रियालिटी शोज ज्याला आपण म्हणतो. आता जेव्हा आपण एखादं फिक्शन बघतो, त्याच्यात लिहिलेले लिखित संवाद असतात आणि ते खूप छान असतातच. त्यात सगळ्यांना मराठी अस्खलित बोलावं लागतं. पण जेव्हा स्वतःचं ते मराठी असतं, स्वतःचे ते डायलॉग्स असतात, तेव्हा ते फार मला सदोष दिसून येतात. तर मला असं वाटतं की गाजलंच पाहिजे म्हणजे सगळ्यांनी मराठीचा छान अभ्यास केला पाहिजे, मराठी कानावर पडली पाहिजे, मराठी साहित्य वाचलं गेलं पाहिजे, तरच मराठी भाषा पुढच्या पिढीसाठी श्रीमंत होईल. खरंच खूप छान ताई. एक एव्हरग्रीन ऍक्ट्रेस म्हणून किंवा एक बोलतो ना बरेचसे तुम्ही रेड कार्पेट असे गाजवले आहे, तर त्यातीलच एक कौतुकाची थाप जी सगळ्यात पहिली तुम्हाला दिली होती किंवा एखादी आठवण रेड कार्पेटची ती तुम्ही काय सांगाल? आता रेड कार्पेट तेव्हा नव्हतं, आता खऱ्या अर्थी रेड कार्पेट असतं. आमच्या काळात असं रेड कार्पेट असं नाही. आता त्याला रेड कार्पेट म्हटलं जातं, कारण जे ह्याचे अवॉर्ड्स असतात म्हणजे हॉलिवूडचे वगैरे, त्याच्यापासून ती संकल्पना सुरू झाली. पण माझ्या काळी म्हणजे पहिल्यांदा मला जो शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा पारितोषिक मिळालं उत्कृष्ट अभिनेत्रीचं, गंमत जम्मत ह्या चित्रपटासाठी, हे माझ्यासाठी पहिलं रेड कार्पेट होतं आणि माझ्यासाठी तो अनुभव नवखा होता, छान सुंदर होता आणि अर्थातच एक ऊर्जा वाढवणारा होता. दुसरं मला जे पारितोषिक मिळालं ते महाराष्ट्र शासनाचंच, पैज लग्नाची या चित्रपटासाठी आणि उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी. तिसरं मला जे महाराष्ट्र शासनाचं बक्षीस मिळालं ते होतं हुतुतू या चित्रपटासाठी, विनोदी अभिनेत्रीसाठी, उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री. त्यामुळे हे 3 जे पारितोषिक आहेत ते माझे रेड कार्पेट्स. आणि याच्या व्यतिरिक्त काही चॅनल्सचे पण मला पारितोषिक मिळालेली आहे. खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत आज गप्पा मारत आणि खरंच खूप गोड दिसतं. एक छोटासा रॅपिड फायर आपण खेळूया. छोटासाच घेते. दीज ऑर दॅट म्हणजे एक सिलेक्ट करायचं की तुम्ही त्यातलं काय सिलेक्ट करा. ठीक आहे? ट्रेडिशनल की वेस्टर्न? ट्रेडिशनल किंवा वेस्टर्न? मला पारंपरिक आवडतं. हो. काजळ की लायनर? काजळ. स्किन केअर की हेवी मेकअप? स्किन केअर. हो. 9वारी की 6वारी? 6वारी. कारण ती फार सोयीची असते. पटकन येते. हो हो. आणि मेकअप की नो मेकअप लुक? नाही, मेकअप. मेकअप. मेकअप मला प्रचंड आवडतो. खरंच तो तुमच्यावरती ऍक्च्युली खूप छान दिसतो. पण मला असं वाटतं की मेकअप लाईट असावा. ओके. फार असं मला भडक आवडत नाही. म्हणजे मेकअप विथ नो मेकअप लुक आपण म्हणू शकतो? नाही, असं नाही. पण नो मेकअप नाही. आता मी जो मेकअप केलाय तो दिसतोय मेकअप, पण तरी सुद्धा तो भडक नाहीये. म्हणजे आय शॅडो मी जवळजवळ लावलेलीच नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याबरोबर आपण खेळू शकतो. विदाऊट आय शॅडो माझे डोळे जास्त चांगले दिसतात. कडा की चुडा? कडा किंवा चुडा? अर्थात चुडा. हिरवा चुडा की रंगीत बांगड्या? हिरवा. हिरवा चुडा. खरंच खूप छान वाटलं मला आज तुमच्यासोबत गप्पा मारून. तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसताय आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच मॅम.